आम्ही सुपारी घेऊन मोर्चा काढला असं म्हणता, मग तुम्ही कशाला अदानींचे बूट चाटता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। तर शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी अदानींच्या विरोधात मोर्चा काढण्याआधी शरद पवारांची परवानगी घेतली होती का, असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय। देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी। ओके, हो ना, पुढे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडतायत। काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत, मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? शरद पवार साहेबांचे बूट चाटणाऱ्यांनी सर्वप्रथम अडाणींच्या विरोधात हा मोर्चा काढलाय, त्याची परवानगी घेतली होती का याचा खुलासा त्या ठिकाणी करावा। एकीकडे पवारांचे बूट चाटायचेत आणि अदानींचे आणि पवारांचे संबंध माहीत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा काढायचा ही दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी आहे। 2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात, अनिल होते, सगळे होते, आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी जी.आर. काढला का? मग ते जे काय सांगताय 2018 साल, 2018 आणि 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो। त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये। ते धारावीकरांचं जर नुकसान झालं तर त्या पापाचा धनी उद्धव ठाकरे असेल। त्यांना आता जे धारावीकरांचा विकास जर झाला तर एक मेसेज जाईल, मोठी जर धारावीकरांसाठी विकास वसाहत उभी राहिली तर भाजपचं नाव होईल, सरकारचं नाव होईल। ही मळमळ त्यांची आहे, धारावीकरांच्या घराचं त्यांना पडलेलं नाही। विकास झाला तर आम्ही का करू शकलो नाही, लोकांना काय उत्तर द्यायचं, ही खरी त्यांना विवंचनाची चिंता आहे। आता 4 दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी। जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार, पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय। हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा, हिंमत असेल तर करून दाखवा, का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात। मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची। कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे, जे आज संजय राऊत बोललेत। हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलंय ना, पायजमा सुटलाय, तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या। मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात। महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते, कुठे चौकशी? सगळं काही देणारी धारावी आहे। म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार, ही ठरवणारी पात्र कोण आहेत? ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात।